जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली हुडहुडी वगळता यंदा हंगामात थंडी कमीच आहे। फेब्रुवारी महिन्यात देशात किमान तापमान सरासरीच्या वर राहणार असल्यानं गारठा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक असून पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमान आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं आज जाहीर केला। त्यानुसार देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेश वगळता उर्वरित देशभरात थंडीच्या लाटा न येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। तर वायव्य भारत, पश्चिम मध्य भारत, ईशान्य भारत, पूर्व मध्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक, तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागासह दक्षिण द्वीपकल्प, पूर्व मध्य भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। प्रशांत महासागरात सध्या तीव्र एल निनो स्थिती असून समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत एल निनो स्थिती कायम राहणार असून त्यानंतर हळूहळू निवळण्याची शक्यता आहे। तर इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी धनस्थितीत असून पुढील 2 महिन्यात ही स्थिती देखील निवळून जाण्याचा अंदाज आहे। फेब्रुवारी महिन्यात देशात 119% अधिक म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। 1971 ते 2020 या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी 22.7 मिलीमीटर पाऊस पडतो। उत्तर भारतात पावसाचं प्रमाण अधिक म्हणजेच 65 मिलीमीटर असतं। हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक, तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा होता हवामानाचा अंदाज। अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।